शिक्षक मित्रांनो नमस्कार. शिक्षक मित्रांनो, शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर जर आपल्याला शिकायचा असेल, तर हे जे काही शिक्षणात तंत्रज्ञानासाठी वापरले जाणारे जे काही गॅझेट्स आहेत, ज्याच्यामध्ये पीसी असेल, लॅपटॉप असेल, प्रोजेक्टर असेल, टीव्ही असेल, कॅमेरा, माईक, प्रिंटर, भरपूर यादी येते. तर हे जे काही डिव्हाइसेस आहेत, ह्या डिव्हाइसेसची आपल्याला जोडणी परफेक्ट जमली पाहिजे. अजिबात न घाबरता आणि कुठेही चूक न होऊ देता. ही जोडणी जर आपल्याला परफेक्ट करायची असेल, तर आपल्याला ह्या मूळ संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. एक आहे पॅरेंट डिव्हाइस आणि दुसरं आहे चाइल्ड डिव्हाइस. म्हणजे तुम्ही ज्या यंत्रणा एकमेकांना जोडतायत, तर त्याच्यामध्ये कोण पॅरेंट आहे आणि कोण चाइल्ड आहे. आता काय-काय याच्यामध्ये येतं? याच्यामध्ये डेस्कटॉप पीसी, लॅपटॉप, Android किंवा Appleचा टॅब, स्मार्टफोन, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल यांना आपण म्हणू शकतो पॅरेंट डिव्हाइसेस. पॅरेंट डिव्हाइसेस का? कारण ह्याच्यामध्ये स्वतःचे प्रोसेसर आहेत, रॅम आहे, इंटर्नल मेमरी आहे, याच्यात स्वतःचे सॉफ्टवेअर्स आहेत आणि जे आपण यांना जोडणार आहे. मग मग तो Android किंवा Appleचा टॅब असेल किंवा स्मार्टफोन असेल, इंटरॅक्टिव्ह पॅनल असेल, डिस्प्ले स्क्रीन असेल म्हणजे प्रोजेक्टर किंवा टीव्ही, कीबोर्ड, माऊस, पेन टॅब, प्रिंटर, 3D प्रिंटर म्हणजे पेपरचा प्रिंटर, 3D प्रिंटर, स्कॅनर, माईक, कॅमेरा, माईकचा मिक्सर आणि AR-VR डिव्हाइसेस यांना आपण म्हणू शकतो चाइल्ड डिव्हाइसेस. मग आता तुम्ही म्हणताल, की इथे पण Android आणि Appleचा टॅब आलेला आहे चाइल्ड डिव्हाइसमध्ये आणि त्याचबरोबर इकडे पॅरेंट डिव्हाइसमध्ये पण आलेला आहे. तर मुळातच कोण कोणाला कशा पद्धतीने जोडला जातोय आणि कुठल्या उद्देशाने जोडलं जातोय, यावर पॅरेंट आणि चाइल्ड ही कन्सेप्ट अवलंबून असते. थोडक्यात आपण काही डायग्रामच्या मदतीने ह्या कन्सेप्ट ज्या आहेत, तर त्या व्यवस्थित आपण समजून घेऊ. ओके. आता माझ्याकडे एक लॅपटॉप आहे. ह्या लॅपटॉपला मी टीव्ही जोडतोय. सिंपलची गोष्ट आहे. हा जो लॅपटॉप आहे, हा झाला पॅरेंट आणि टीव्ही झाला चाइल्ड. लक्षात येतंय? आता माझ्याकडे आहे एक स्मार्टफोन. ओके. ह्या स्मार्टफोन मी मिरर करतोय प्रोजेक्टरवरती. तर आता या ठिकाणी स्मार्टफोन झाला पॅरेंट आणि प्रोजेक्टर झाला चाइल्ड. आता याच्यामध्ये माझ्याकडे आहे लॅपटॉप आणि लॅपटॉपला मी जोडतोय फोन. आता फोनमध्ये पण प्रोसेसर आहे, फोनमध्ये पण रॅम आहे, फोनमध्ये पण ऑपरेटिंग सिस्टम आहे, त्याची स्वतःची Android आणि लॅपटॉपमध्ये आहे विंडोज. मग आता इथे कोण इथे पॅरेंट होईल आणि कोण चाइल्ड होईल? तर कोण कोणाला कंट्रोल करतोय? म्हणजे मी आता काय केलंय, माझा जो लॅपटॉप आहे, राइट? हा माझा लॅपटॉप आहे आणि ह्या लॅपटॉपला मी जोडलाय माझा फोन. कशासाठी? तर मला त्यातला डेटा ॲक्सेस करायचा आहे. मला त्याच्यामधलं ज्या फाईल्स आणि फोल्डर्स आहेत, इमेजेस आहेत, त्या मला माझ्या लॅपटॉपवरती मला घ्यायच्यात. तर इथे हे झालं पॅरेंट आणि फोन झाला चाइल्ड. पण उलटं, माझ्याकडे फोन आहे आणि आता हा फोन जो आहे, हा फोन मला मिरर करायचा आहे लॅपटॉपवरती. हा माझा लॅपटॉप आहे आणि हा माझा फोन आहे. इथे फोनचं स्क्रीन मी डायरेक्टली डुप्लिकेट करतोय, मिरर करतोय माझ्या लॅपटॉपवरती. ओके. मग आता इथे माझा फोन झाला पॅरेंट आणि लॅपटॉप झाला चाइल्ड. अगदी त्याचप्रमाणे माझ्याकडे इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे. एक इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे आणि इंटरॅक्टिव्ह पॅनलला मी दुसरा इंटरॅक्टिव्ह पॅनल जोडला. तुम्ही म्हणताल, "अरे बापरे! कसं शक्य आहे?" हो आहे. या इंटरॅक्टिव्ह पॅनलचं जे HDMI आउट आहे, त्यावर
मी दुसऱ्या पॅनलला ते इन केलंय. दोन्ही इंटरॅक्टिव्ह पॅनल आहेत. एकाचं HDMI आउट मी दुसऱ्या इंटरॅक्टिव्ह पॅनलला इन केलेलं आहे. काय होतंय, मी या इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती जे काही ड्रॉ करतोय, मी जे काही इथे ॲप्लिकेशन्स चालवतोय, हे असेच्या असे मला दुसऱ्या इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती दिसत आहेत. मग आता याच्यात मेन कोण आहे, तर मेन माझा हा पहिला आहे आणि सेकंडरी कोण आहे, तर हा दुसरा माझा सेकंडरी. म्हणजे आता दोन इंटरॅक्टिव्ह पॅनल माझ्याकडे आले, तर हा झाला पॅरेंट आणि हा झाला चाइल्ड. म्हणजे आपण कंट्रोल जे आहे, कंट्रोल या प्रायमरीवरून करतोय, पॅरेंटवरून करतोय. दुसरा जो आहे तो फक्त ते चित्र दाखवायचं काम करतोय. अगदी त्याचप्रमाणे जर माझ्याकडे एक पुन्हा एकदा आपण लॅपटॉप घेऊ. लॅपटॉप आहे आणि या लॅपटॉपला मी जोडलेला आहे इंटरॅक्टिव्ह पॅनल. हे उलटं पण होऊ शकतं. हां, आता लॅपटॉपचं जे चित्र आहे, हे असंच्या असं मला इंटरॅक्टिव्ह पॅनलवर दिसतंय आणि इंटरॅक्टिव्ह पॅनलवरून मी जे ऑपरेट करतोय, त्याला जे टच करून त्याला 2 केबल जोडावे लागतात. एक HDMI केबल जोडावी लागते, एक HDMI केबल आणि दुसरी जोडावी लागते ती म्हणजे USB केबल. तर 2 केबलच्या साहाय्याने इंटरॅक्टिव्ह पॅनल जो आहे, हा मी माझ्या लॅपटॉप बरोबर जोडलेला आहे. ओके. तरी पण इथे जे काही कंट्रोलिंग जे होणार आहे, ते कंट्रोलिंग तुम्हाला असं वाटत असेल की इंटरॅक्टिव्ह पॅनलवरून तो टच ऑपरेट होतोय आणि ते टचनी तो कंट्रोल करतोय. नाही. ॲक्च्युली तो सगळा ॲक्सेस जो आहे, तो लॅपटॉप स्वतः करतोय. लॅपटॉपमधलं OS वापरली जाते, लॅपटॉपमधलं विंडोज वापरलं जातंय, लॅपटॉपमधले ॲप्लिकेशन्स रन होत आहेत. इंटरॅक्टिव्ह पॅनल फक्त आणि फक्त चित्र दाखवायचं आणि टचच्याद्वारे जसं आपण माऊस ऑपरेट करतो तसा त्याचा टच ऑपरेट होतोय. त्याच्यामुळे इकडे लॅपटॉप झाला पॅरेंट, ओके, आणि जो इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे हा झाला तुमचा चाइल्ड. आता याच्यामध्ये उलटं केलं, तुमच्या इंटरॅक्टिव्ह पॅनलला, ओके, इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे आणि ह्या इंटरॅक्टिव्ह पॅनलवरचं चित्र जे आहे ते आपण मिरर केलं लॅपटॉपवरती. असं पण होऊ शकतं. हो, 100% होऊ शकतं. त्याच्यासाठी काही सॉफ्टवेअर्स आणि या गोष्टी आहेत. तुम्ही LANच्या माध्यमातून करू शकता, तुम्ही HDMI केबलच्या माध्यमातून करू शकता, तुम्ही कॅप्चरिंगच्या माध्यमातून करू शकतात. इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे, त्याचं चित्र आपण घेतोय लॅपटॉपवरती. मग आता काय झालं, इंटरॅक्टिव्ह पॅनल झाला हा पॅरेंट आणि लॅपटॉप जो झाला तो चाइल्ड. आता हे उदाहरणं कसे कसे सांगता येतील. तुमच्याकडे आहे अँड्रॉइडचा टॅब. अँड्रॉइडचा टॅब जो आहे, ओके, अँड्रॉइडचा टॅब जो आहे, तर अँड्रॉइड टॅब वापरून आपण प्रिंटर रन करतोय. म्हणजे अँड्रॉइड टॅबवरती जे चित्र आहे ते प्रिंटरवरून प्रिंट करतोय. तर अँड्रॉइडचा टॅब झाला इथे पॅरेंट, प्रिंटर झाला आपला चाइल्ड. त्याचबरोबर तुम्ही तुमचा स्मार्टफोन वापरताय आणि ह्या स्मार्टफोनला तुम्ही माईक जोडलेला आहे. माईकच्याद्वारे तुम्ही क्लिअर आवाज रेकॉर्ड करताय. स्मार्टफोन झाला तुमचा पॅरेंट आणि माईक जो आहे तो माईक झाला तुमचा क्लायंट. तुम्ही तुमचा फोन वापरताय आणि फोनचं चित्र टीव्हीवर घेताय. फोन झाला पॅरेंट आणि त्याच्याबरोबर टीव्ही जो आहे तर टीव्ही झाला तुमचा चाइल्ड. लक्षात घ्या, याच्यामध्ये कोण मास्टर आहे हेच कळणं फार गरजेचं आहे. डेस्कटॉप PC आपण बघितला. डेस्कटॉप PC आणि लॅपटॉप आपण असं म्हणू शकतो हे सगळ्यात वरचे मास्टर आहेत, कारण यांना बाकीच्या गोष्टी ॲज अ क्लायंट म्हणून, ॲज अ चाइल्ड म्हणून जोडता येऊ शकतात. म्हणजे डेस्कटॉप PC जो आहे, ओके, ह्या डेस्कटॉप PCला आपण ज्यावेळेस स्मार्टफोन जोडतो, कशासाठी जोडतो, तर त्यातल्या फाईल ॲक्सेस करण्यासाठी. मग डेस्कटॉप PC जो आहे हा झाला तुमचा पॅरेंट आणि स्मार्टफोन झाला तुमचा चाइल्ड. अर्थात ही संकल्पना का समजून घेणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळा गोंधळ होतो. बरेच जण म्हणतात, सर प्रोजेक्टरला डायरेक्ट कीबोर्ड माऊस नाही जोडता येणार का? कसं जोडता येईल प्रोजेक्टरला कीबोर्ड माऊस? कारण मुळातच प्रोजेक्टर काय आहे, एक चाइल्ड डिव्हाइस आहे. कीबोर्ड माऊस काय आहे, चाइल्ड डिव्हाइस आहे. मग दोन्ही चाइल्ड डिव्हाइस एकत्र कसे जोडता येतील? बरेच जण म्हणतात, सर प्रोजेक्टरला पेन टॅब नाही जोडता येत का? आमच्याकडे प्रोजेक्टर ऑलरेडी आहे आणि प्रोजेक्टरला जर आम्ही पेन टॅब जोडला, पेन टॅबची कॉस्ट किती येते? एक 4-5 हजारात सुद्धा मिनिमम पेन टॅब येतो. मग पेन टॅब आम्ही घेतला
आणि आमच्याकडे प्रोजेक्टर ऑलरेडी आहे, तर मग नाही चालणार का? कसं चालेल? सॉफ्टवेअर कुठून चालणार? सॉफ्टवेअर चालवण्यासाठी तुमच्याकडे प्रोसेसर पाहिजे, रॅम पाहिजे, OS पाहिजे, ऑपरेटिंग सिस्टम पाहिजे, एक तर Android नाही तर Windows, आणि त्याच्यानंतर ॲप्लिकेशन प्रोग्राम्स पाहिजे. तुमचा डेटा कशात कॉपी होणार? ओके. पेन टॅबला स्वतःची मेमरी नसते, स्वतःचा प्रोसेसर नसतो. तो एक चाइल्ड डिव्हाइस आहे. प्रिंटर डायरेक्ट प्रोजेक्टरला जोडता येईल का? नाही. कारण प्रिंटरसुद्धा चाइल्ड डिव्हाइस आहे, प्रोजेक्टरसुद्धा चाइल्ड डिव्हाइस आहे. प्रोजेक्टरला माईक जोडता येईल का? नाही, नाही जोडता येणार. का? कारण दोघंही चाइल्ड डिव्हाइस आहे. लक्षात आलं पाहिजे आपल्याला, ज्या डिव्हाइसमध्ये प्रोसेसर, रॅम, इंटर्नल मेमरी, ऑपरेटिंग सिस्टम, ॲप्लिकेशन प्रोग्राम्स असतात, हे पॅरेंट डिव्हाइस होऊ शकतात, आणि ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी नसतात ते राहतात चाइल्ड डिव्हाइस. आणि जोडणी करताना पॅरेंट टू चाइल्ड या पद्धतीनेच जोडणी होते. मग आता ही जोडणी 2 पद्धतीने होते. एक वायरच्या मदतीने, मग ती भले USB केबल असेल, HDMI केबल असेल किंवा आणखी कुठली वेगळ्या पद्धतीची केबल असेल. एक तर केबलच्या पद्धतीने, नाहीतर दुसरी होते वायरलेस पद्धतीने. वायरलेस पद्धतीने वायफाय असेल, ब्लूटूथ असेल, किंवा आता वायरलेस डिव्हाइसेस पण आलेले आहेत, ते त्यांच्या स्वतःच्या फ्रिक्वेन्सीवरती चालतात. तर वायरलेस पद्धत किंवा वायर पद्धत ह्या पद्धतीने हे एकमेकांना जोडले जातात. एकदा का तुम्हाला हे हार्डवेअर एकमेकांमध्ये जोडणी ही परफेक्ट लक्षात आली, की कशाला काय जोडलं जाऊ शकतं आणि कशातून आपण काय एक्झॅक्टली आउटपुट काढू शकतो, तर याच्या वर असणारे जे काही स्पेसिफिक सॉफ्टवेअर्स आहेत, ॲप्लिकेशन प्रोग्राम्स आहेत, आणि त्याच्यावरती असणारा आपलं जे डिजिटल टीचिंग मटेरियल आहे, हे तुम्हाला प्रभावीपणे वापरता येणार आहे. आय होप, मला आशा आहे, की ही जी पॅरेंट आणि चाइल्ड ही जी संकल्पना आहे, तुमच्या लक्षात आलेली असेल. धन्यवाद.